नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यंत्र इंडिया लिमिटेड 10वी आणि ITI पासची भरती. एकूण पदं आहेत 3,979. यंत्र इंडिया लिमिटेड. मित्रांनो, यंत्र इंडिया लिमिटेड ही भारत सरकारचे संरक्षण मंत्रालयाखालील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी 2021 मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डची पुनर्रचना करून तिची स्थापना झाली आणि तिचे मुख्यालय नागपूर येथे आहे. ही कंपनी देशासाठी शस्त्रास्त्र, दारुगोळा, धातू, वस्त्रनिर्मिती आणि इतर संरक्षण सामुग्री तयार करते. या यंत्र इंडिया लिमिटेड बद्दल माहिती अशी आहे की याची स्थापना 2021 मध्ये झाली. मुख्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. याचा उद्देश आहे भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला आधुनिक बनवणे आणि स्वदेशी उत्पादन वाढवणे. याचं कार्यक्षेत्र आहे शस्त्रास्त्रे व दारुगोळा उत्पादन, धातू व यंत्रसामुग्री निर्मिती, वस्त्र निर्मिती व इतर औद्योगिक साहित्य, संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान विकास करणे. याचं महत्त्व असं आहे की भारतातील डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे DPSU म्हणून YIL ची ओळख आहे. भारतीय सैन्य व इतर सुरक्षा दलांना आवश्यक असलेली सामग्री पुरवण्याचे काम ही संस्था करते. मेक इन इंडिया या उपक्रमाला चालना देण्यासाठी ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते. रोजगार आणि प्रशिक्षण. YIL मध्ये दरवर्षी अप्रेंटिसशिप कार्यक्रम आयोजित केला जातो. 2026 मध्ये म्हणजे चालू वर्षामध्ये 3,979 पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर झालेली आहे. यात ITI व नॉन ITI उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. थोडक्यात काय तर यंत्र इंडिया लिमिटेड म्हणजे भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एक प्रमुख सरकारी कंपनी जी शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि इतर औद्योगिक साहित्य तयार करते. ती नागपूर येथे असून तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते. मित्रांनो, या आज यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये जी भरती होणार आहे त्या भरती प्रक्रियेबद्दल आपण आज इथं माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये, मित्रमैत्रिणींच्या मध्ये शेअर करा. चला तर आपण या यंत्र इंडिया लिमिटेडच्या भरती प्रक्रियेबद्दल जाणून घेऊयात. यंत्र इंडिया लिमिटेडने 2026 साठी जाहीर केलेल्या भरतीमध्ये एकूण 3,979 ट्रेड अप्रेंटिस पदे उपलब्ध आहेत. ही भरती ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये होणार असून नॉन ITI आणि XITI अशी 2 विभागामध्ये पदे वाटप केलेली आहेत. मित्रांनो, XITI म्हणजे ज्यांनी ITI मधील कोणत्याही ट्रेडमध्ये जसं की फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर इत्यादी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे आणि त्यांना NCVT किंवा SCVT कडून प्रमाणपत्र मिळालेले आहे, ते म्हणजे XITI उमेदवार. आणि नॉन ITI उमेदवार म्हणजे ज्यांनी फक्त 10वी म्हणजे माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे पण ITI ट्रेड कोर्स पूर्ण केलेला नाही, ते म्हणजे नॉन ITI. तर या अशा 2 विभागामध्ये पदांचं वाटप केलेलं आहे आणि त्या पदांसाठीची भरती इथं होणार आहे. भरतीचे तपशील आहे. विभाग आणि कॅटेगरीज आपण समजून घेऊया. XITI कॅटेगरी 2,843 पदे भरणार आहेत. नॉन ITI कॅटेगरीमध्ये 1,136 पदे भरली जाणार आहेत. अशी एकूण 3,979 पदांची भरती या विभागामध्ये केली जाणार आहे. संस्था किंवा विभाग. ही भरती यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आहे म्हणजे YIL अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. पदं आहेत इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज आणि ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीज मध्ये असणार आहेत. भरती 59वी बॅच ट्रेड ऍप्लिकेशनशिप अंतर्गत अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार केली जात आहे. त्याच्या महत्वाच्या तारखा आहे. त्याचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे 1 फेब्रुवारी 2026 मध्ये. म्हणजे 1 फेब्रुवारी पासून याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 3 मार्च 2026. म्हणजे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. याची निवड प्रक्रिया असणार आहे मेरिट लिस्ट नुसार. नॉन ITI आणि XITI उमेदवारांसाठी स्वतंत्र यादी असेल म्हणजे ज्यांनी ITI पूर्ण केलेला आहे त्यांची यादी स्वतंत्र प्रसिद्ध होईल आणि ज्यांनी ITI केलेला नाही, जे केवळ फक्त 10वी पास आहेत, त्यांच्यासाठी दुसरी स्वतंत्र यादी असेल. उमेदवारांनी दिलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी प्रेफरन्सनुसार नियुक्ती होईल. मित्रांनो, याचा निष्कर्ष असा आहे की यंत्र इंडिया लिमिटेड 2026 मधील ही भरती अप्रेंटिसशिप पदासाठी आहे.
जी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये या विभागामध्ये केली जाणार आहे. नॉन ITI आणि एक्स ITI उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर याच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमची जी कागदपत्र आहेत म्हणजे नॉन ITI साठी 10वी पास प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, फोटो इत्यादी जी कागदपत्र आहेत ती तुम्ही सोबत घेणं गरजेचं आहे आणि मगच फॉर्म भरायला बसणं आवश्यक आहे. एक्स ITI उमेदवारांनी सुद्धा त्यांचं शाळेचं सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट जे असेल 10वी किंवा 12वीचं ते घ्यायचं आहे आणि ITIचं सर्टिफिकेट सोबत घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं जातीचे दाखले म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, अपंग असेल तर अपंगत्वाबद्दलचं प्रमाणपत्र इत्यादी माहिती सोबत घेऊनच बसायचं आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना जी माहिती मागवली जाईल ती माहिती तुम्हाला हाताशी असेल आणि अर्ज भरताना कोणतीही अडथळा निर्माण होणार नाही. मित्रांनो, यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीच्या पदासाठी किंवा संस्थेच्या पदासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचेच असतील आणि तुम्हाला यामधलं काहीच लक्षात येत नसेल तर तुम्ही आम्हाला तसं मेसेज बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला ही फॉर्म प्रक्रिया कशी कंप्लीट करायची किंवा फॉर्म कसा फिलअप करायचा याबद्दलचा असेल. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. तसंच या व्हिडिओसाठी तुमच्या असणाऱ्या काही तक्रारी, त्रुटी किंवा अडचणी असतील तर त्या आम्हाला नक्की लिहून कळवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.